दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। सिंहस्थ कुंभमेळा आणि आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेत पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश मिळाले आहे। घरफोडीच्या तयारीत असलेल्या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चौकशी दरम्यान पंचवटी, आडगाव, मसरूळ, इंदिरानगर, गंगापूर आणि इतर परिसरातील एकूण 13 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आलेत। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सण उत्सव आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष गस्त, गुन्हे प्रतिबंधक कारवाई आणि संशयितांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक 26 जुलै रोजी रात्री गस्त घालत असताना NIT कॉलेज समोरील वज्रेश्वरी पाटालगत काही संशयित इसम हत्यारांसह थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली। पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचला। पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळ काढला। पाठलाग करून धनराज सिंग, बहादूर सिंग शीख याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्या ताब्यातील बँकेत स्क्रूड्रायव्हर, लोखंडी कटावणी, मिरची पूड, दोरखंड, लोखंडी कोयता आणि काणस असे घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले। चौकशीत त्याने फरार साथीदारांची नावे त्रिलोक सिंग सरदार, अमन सिंग, करतार सिंग शिकलकर, बलवीर सिंग उर्फ गोलू सिंग, राजू सिंग शिकलकर, आझाद सिंग, सतनाम सिंग शिकलकर आणि अनमोल सिंग, हरबंस सिंग अशी सांगितली। या सर्वांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींकडून सखोल चौकशी केली असता त्याने नाशिक शहरातील विविध भागात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। त्यानुसार पंचवटी, आडगाव आणि मसरूळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 13 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक पंकज सोनवणे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी केली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बोरसे करत आहेत। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।